आदरणीय यज्ञेश्वर अनंत पाटील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडीचे शिलेदार रोहनजी सावंत, सदानंद पाटील साहेब आणि आता या ठिकाणी कौशिक जाधव. धनंजय तुम्ही पण जॉईन झाला तरी चालेल. कौशिक जाधव, हरेश्वर पाटील, अजून काही मंडळी त्यांना शुभेच्छा साहेबांना द्यायच्या आहेत, प्रतीक्षा करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सभापती महोदय यज्ञेश्वर पाटील साहेबांना त्यांचा उत्सव, आजचा जो वाढदिवसाचा दिवस आहे तो या ठिकाणी द्विगुणित करण्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहात. रोहन सावंत साहेब थैंक यू सो मच. सदानंद पाटील साहेब थैंक यू सो मच. आप आए बाहर आई. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम, शानदार आयोजन. मॅच की तरफ रुख करते हैं. आपल्या भागातील वेगवेगळ्या सोसायटी आणि आता सध्या साहेबांना शुभेच्छा देत असताना ओंकार 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 बाडकर आपण व्यासपीठावरती या. ओंकार बाडकर समर्जन कक्षामध्ये. धावसंख्या 4. अभिषेक 1, दीपक 2, चेतन अत्यंत महत्वाचा षटक आहे. बॉल पाहिजे, बॉल पाहिजे. निशांत आमच्याबरोबर या ठिकाणी येतात. काल त्याने खूप चांगलं संभाषण, मराठी भाषा कशी असावी, शुद्ध मराठी भाषेमध्ये त्यांनी काल समालोचन ऐकवलेलं आहे. तर आपण या पहिल्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद सर. सध्याचा सामना सुरू आहे तो श्री माऊली वर्सेस पीसीसी. पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते चेतन. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. चौथा चेंडू उत्कृष्ट खेळून काढलेला आहे. एक धाव काय रोखू शकलेली नाहीये. संघाची धाव संख्या पोहोचते ती 5 वर. चेंडू काही समजलेला नाही आहे. डॉट. निर्धाव जात आहे चेंडू. खेळून काढलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण होते. संघाची धाव षटकाखेर संघाची धाव संख्या पोहोचते ती 6. चांगलं षटक म्हणावं लागेल चेतन यांचं. दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतात ते दिशू. पहिला चेंडू दिशू यांचा खेळून काढलेला आहे. डिक्लर झोन मध्ये जाऊन एक धाव मिळते. संघाची धाव संख्या पोहोचते ती 7 वर. एक चेंडू 7 धावा. दिशू आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. पाहूयात. खेळून काढलेला आहे डिक्लर झोन मध्ये. पुन्हा एक धाव. संघाच्या धावसंख्येत भर होते. 2 चेंडू 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
3 चेंडू 8 धावा. खराब असा चेंडू. एक अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत होते भर. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. तिसरा चेंडू खेळून काढलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. 4 चेंडू 10 धावा. काहीसे डिफेन्सिव्ह असं क्रिकेट चाललंय दोन्ही फलंदाजांचं. पाच चेंडू 11 धावा पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव पूर्ण होतोय. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. दोन षटका अखेर सामन्याच्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. अत्यंत अशा रोमहर्षक वातावरणात साहेबांचा वाढदिवस साजरा होतोय. एक कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे नक्कीच आपण पाहत असतो. एक आदर्श म्हणून देखील आपण पाहत असतो साहेबांकडे. पुढचं षटक घेऊन येतोय बाबू आपल्या संघासाठी. पहिला चेंडू. चेंडू काही समजलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू जातोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. स्टेजच्या बाजूला जमलेली गर्दी साहेबांबद्दल खूप काही सांगून जाते. किती लोकप्रियता आहे त्यांच्यामध्ये. एक चेंडू 12 धावा. सुंदररित्या खेळून काढलाय पण डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धावेत समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या पोहोचते 2 चेंडू 13 धावा. हल ठीक. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. गोलंदाज प्रयत्न खूप चांगले करतायत. सध्या विराट क्रिकेट असोसिएशनची टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहेत. आज सभापतीपद असताना साहेबांनी केलेली कामं, सभापतीपद नसताना साहेबांनी केलेली कामं ही प्रत्येकाला ठाऊक आहेत. आणि जनसामान्यांचा आवाज म्हणून माजी सभापती श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांची एक वेगळी ओळख राहिली आहे. पंचक्रोशीतील आजूबाजूची सर्व गावं ही आज साहेबांवरती अतोनात प्रेम करतायत. आज संपूर्ण सोसायटीच्या मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाल्यात. पुढचा बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल झालेत. पुढचा बॉल. पटका कडक खेळला. फोल्डिंग. ओ हो 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 काय फिल्डिंग झालाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. ही गर्दी नाही तर खऱ्या अर्थानं साहेबांवरती प्रेम करणारे सर्व दर्दी आहेत. कारण गर्दी त्या माणसाचे होतं ज्या माणसावरती प्रेम करतायत. आणि आज सभापती साहेबांवरती असणारं हे प्रेम
हे प्रेम व्यथित करण्यासाठी ही गर्दी नाहीत तर सर्व दर्दी आहेत आणि सभापती साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आज हा जनसमुदाय खऱ्या अर्थानं या आपल्या घासकोपरी काटाईच्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं उसळून आलायत असंच आपण म्हणूयात. शेवटचा बॉल बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. महत्वाचा मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. येत्या काही दिवसामध्ये आपल्या बेटीला आणखीन एक स्पर्धा येत आहेत त्याची देखील चर्चा होणार आहे. 26, 27, 28, 29 अशी एक स्पर्धा आपल्या बेटीला येतात. नो बॉल फिल्डिंग ओहो मैदानाच्या आतमध्ये झालाय मिसफिल्ड. त्याचा फायदा झालाय चौकारामध्ये. एकूण धावा मिळतील 5. डीजे थँक्यू. एकूण धावा मिळतील 5. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 20. नो बॉल मैदानाच्या मध्ये कहाणी में ट्विस्ट असंच म्हणू शकतायत. श्री माऊली वर्सेस पीसीसी या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. पीसीसी म्हटलं तर 5 पायरीचा हा संघ आहे तो तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला साई माऊली. येत्या काही दिवसामध्ये आपल्या बेटीला बहुजन विकास आघाडी डोंगरपाडा क्रिकेट क्लब डीसीसी प्रेझेंट लेट शरद भंडारी चषक गाव कप 2026 ही देखील आपल्या भेटीला येत आहेत. गाव कपचा पारितोषिक स्पेशल प्राइज ते तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. ते नाही ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहेत. आणि 27, 28, 29 तारखेला डोंगरपाडामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळेल. धावसंख्या झाला ती 21, 21 ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 30,000, तृतीय 20, चतुर्थ 10, 5, 6, 7, 8 7,500 पारितोषिक असणार आहेत. कॉन्टॅक्ट करण्यासाठी ज्ञानेश, आकाश, मितेश, धीरेंद्र, भावेश आणि संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या त्या स्पर्धेचा ड्रॉ जो आहे तो ड्रॉ या ठिकाणी होणार आहेत. विरार क्रिकेट असोसिएशनची टीम या ठिकाणी तयार आहेत. काही वेळामध्ये तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ लाईव्ह या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. साहिल वेलकम. यावेळेचा बॉल पंच मात्र दर्शवतात. बॅटला अगदी ब्रश होऊन बॉल गेलाय निघून. धावसंख्या 1 ने पुढे गेलं जाऊन पोहोचतात 22-22. समोर जे उभे आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहेत आपण सर्वजण क्रिकेटचे दर्दी आहात. आपण या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलात परंतु मंचावरती मान्यवर आहेत त्यांना मॅच दिसत नाहीयेत. प्लीज लहान मुलं समोर जी गर्दी करून आहेत लहान मुलं विनंती आहे सर्वांनी शांत बसायचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. एका बाजूला डोंगरपाडा क्रिकेट क्लबचा ड्रॉ देखील होतोय. ओ फिल्डिंग अगदी पुढे आपण पाहिलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या 24-24. केक कटिंगचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे. मैदानामध्ये जे अंपायरच्या बाजूला उभे आहेत त्यांना विनंती सर्वांनी बाहेर चला. येल्लो कपड्याच्या बाहेर प्लीज. नाहीतर आयोजक आले तर तुम्हाला तिथून बाहेर काढतील. प्लीज येल्लो कपड्याच्या मध्ये पंचांच्या बाजूला असणाऱ्याने सर्वांनी बाजूला व्हा. विनोद दादा आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या वतीनं हा केक आहे तो केक या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. केक कटिंग सेलिब्रेशन होत आहेत. आमचे डीजे मास्टर तयार आहेत. आज किती केक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कापले जातील हे अगदी आपण मोजू शकत नाहीत इतके केक आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा विनोद दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं हा आणलेला केक. डीजे बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊयात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. जयू घेऊन येत आहेत. उत्कृष्ट असा फटकार ते इतकंच चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. एक धाव पूर्ण होतंय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 25. शेवटचा चेंडू आपल्या षटकाचा जयू यांचा
खऱ्या अर्थानं निशांतदादा हे प्रेम आहे साहेबांवरती आणि त्याने केलेलं काम आज प्रत्येकांच्या अगदी आपण पाहिलं तर जनसामान्यांचा आवाज म्हणून सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांची नेहमी ओळख राहिली आहे आणि कुठलंही काम त्यांच्या जवळ जर तुम्ही घेऊन गेले तर लगेच त्या कामाची दखल ही मात्र सातत्यानं घेणारे एक व्यक्तिमत्व म्हणून सभापती श्री यज्ञेश्वर जयंत पाटील साहेब आणि आज त्यांचा वाढदिवस 17 मार्च अगदी कोणाला सांगण्याची गरज नाही आणि आपला काटेईचा परिसर घासकोपरीचा परिसर कोपरीचा परिसर शिरगाव नारंगी पंचक्रोशीतील आलेली सर्व गावं या ठिकाणी मोठ्या संख्येनं मात्र दाखल झाल्यात वाढदिवसाच्या निमित्तानं त्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छा मात्र या ठिकाणी दिल्या जात आहेत शेवटचा चेंडू जयू यांचा खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण होते. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का. पूर्ण एक धाव पूर्ण होते. संघाची धाव संख्या होते ती 26. जिंकण्यासाठी कुठल्या संघाला पीसीसी संघाला 27 धावांची आवश्यकता आहे. श्री माऊली संघाचा आता वाढदिवसाच्या निमित्तानं केक कटिंग आहे तो पुण्यात केक कटिंग होणार आहे. आमची डीबीएनची टीम डीबीएन लाईव्ह टेलिकास्ट यांच्या वतीनं आपण पाहिलं तर साहेबांसाठी आणलेला हा केक आहे. डीबीएनच्या वतीनं केक आणण्यात आलेला आहे. साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत. मग घरातील इतर कुठलेही प्रोग्राम असू द्यात, आपले संयुक्त मित्रमंडळ नवरात्र उत्सव असू द्यात, नवरात्र उत्सवामध्ये देखील डीबीएनचं सातत्यानं नाव घेतलं जातात आणि त्यांच्या वतीनं केक धनंजय मांगेला, प्रवीण पाटील, नयन तांडेल, साहिल, जयेश, घनश्याम भुरिया, रोहित बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन धन्यवाद ये DJ. दुसरी इनिंगची सुरुवात होत आहे. फलंदाजी करण्यास आलं ते सनी आणि जयू. सनी स्ट्राईक एंडवर आहेत. निखिल पहिला षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निखिल यांचा सनी यांच्यासाठी. एक धाव पूर्ण होत आहे. एक धाव रोखू शकलेले नाही आहेत. एक चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या पोहोचते ती 1 वर. एक कॅमेरा स्टेज कडे मारायचा आहे. लॉट उडवले जाणार आहेत. उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. दोन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 2 चेंडू 2 धावा असं काही समीकरण दिसतंय. डिक्लर झोन मध्ये मारलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण होतोय.
चला लॉर्ड्स आहेत ते लॉर्ड्स या ठिकाणी DCC डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित आपण जी स्पर्धा पाहतात त्याचं ओपन केले जात आहेत. चला त्या चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. मोरेगाव चॅलेंजर त्यांच्या अगेन्स्ट असेल. पहिला मोरेगाव चॅलेंजर, त्याच्यानंतर MCC. पुढची उचलूया. OCC UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा UCC. D ग्रुप हितांश बाप्पा मोर्या. हितांश बाप्पा मोर्या. जय साई 11. E मध्ये जय साई 11. किरण 11 राणे तळाव. G मध्ये सहिष्णू 1432. पुढील ग्रुप मध्ये साई एकविरा. H मध्ये साई एकविरा. एका बाजूला वाढदिवसी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्यांचा ड्रॉ. स्वराज्य ग्रुप I मध्ये स्वराज्य. मिम बॉईज J मध्ये मिम बॉईज. पूर्ण ABCDच आहे वाटते. पुन्हा A मध्ये येऊयात. A युवा संघ घासकोपरी. A मध्ये युवा संघ घासकोपरी हा दुसरा संघ आहे. B मध्ये आई एकविरा क्रिकेट संघ. B मध्ये आई एकविरा. C मध्ये साईराज. श्री माऊली विरार. D मध्ये श्री माऊली विरार. धाबा सांगायच्यात निशांत दादा. E मध्ये आई जीवदान 11. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. नो चेंडू, खराब चेंडू म्हणावा लागेल. F मध्ये आई एकविरा मनवेलपाडा. G मध्ये न्यामा बॉईज मोरेगाव चॅलेंजर. H मध्ये हरिओम. रिव्ह्यू घेतला आहे. साईशा 11. पुढील ग्रुप मध्ये साईशा 11. I मध्ये साईशा 11. J मध्ये नवतरुण डोंगरपाडा. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्या जातात शुभेच्छा. आज आजूबाजूच्या परिसरातील असलेले हे सर्व सोसायटी मधील सर्व चार्ल्स मेंबर, साहेबांवरती प्रेम करणारी सर्व मंडळी. A मध्ये जयसाई विरार हा तिसरा संघ आहे. B मध्ये तिसरा संघ विघ्नेश फायटर. C मधला पुढचा संघ JDS. D मधला पुढचा संघ PCC अर्थातच पाचपायरी क्रिकेट क्लब. E मधला पुढचा संघ लकी विनर. तुम्हाला परत ही नावं सांगितली जातील, परंतु सुरुवातीला हा ड्रॉ उचलला जातोय. F मध्ये किंजल 11. G मध्ये श्री स्पोर्ट्स विरार. H मध्ये वक्रतुंड CC. H मध्ये. I मध्ये VVSC. पुढचा J मध्ये नॉकआउट 11. J मध्ये नॉकआउट 11. सर डिसिजन नो नाहीये. पुन्हा A मधला चौथा संघ LNCC नवापूर.
पुढचा संघ शिवांश क्रिकेट क्लब, शिवराज आहे, शिवराज शिवाय क्रिकेट क्लब. सी मधला चौथा संघ दत्तगुरु संत नगर, दत्तगुरु संत नगर. पुढचा संघ डी मधला श्री सावरिया शेठ, श्री सावरिया शेठ. पुढचा संघ, पुढचा ग्रुप बॅटिंग एंडने रिव्ह्यू घेतलेला आहे. साई सिद्धी स्पोर्ट. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी इथून जाणार नाही आहात. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्यासाठी व्हेज नॉनव्हेज अगदी रुचकर असं भोजन मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. पुढचा ग्रुप ओम साई बॉईज फुलपाडा. हा ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जी मध्ये ध्रुवी 11, दुबी प्रतिष्ठान मंडळपाडा. AMCC. पुढच्या ग्रुपमध्ये AMCC. आय मधला पुढचा संघ ओम साई मनवळपाडा. आणि शेवटचा संघ जय मधला भाग्य 11. एकदा ड्रॉ तुमच्यापर्यंत आम्ही पुन्हा वाचून तो अगदी कळवू. ग्रुप ए मधला पहिला सामना मोरेगाव वर्सेस युवा संघ घासकोपरी. दुसरा सामना जयसाई विरार वर्सेस LNCC नवापूर. त्याच्यानंतर ग्रुप बी मधला MCC वर्सेस आई एकविरा, विघ्नेश फायटर वर्सेस शिवराज CC. ग्रुप सी मधला पहिला मॅच UCC डोंगरपाडा वर्सेस साईराज. सी मधला दुसरा मॅच JDS वर्सेस दत्तगुरु संत नगर. ग्रुप डी मधला पहिला मॅच हितांश बाप्पा मोर्या श्री माऊली विरार यांच्यामध्ये त्यांचा पहिला मॅच डी मधला असेल. डी मधला दुसरा मॅच PCC वर्सेस श्री सावरिया शेठ. ई मधला जयसाई 11 वर्सेस आई जोदान 11. दुसरा मॅच लकी विनर वर्सेस साई सिद्धी स्पोर्ट्स. अंपायरचं डिसिजन आलेलं आहे, रिव्ह्यू गमावलेला आहे बॅट फलंदाज संघांनी. एक मध्ये किरण 11 वर्सेस आई एकविरा मनवळपाडा, किंजल 11 वर्सेस ओम साई बॉयज फुलपाडा. ग्रुप जी मधला साहिशा बॉयज 1432, नेमा बॉयज मोरेगाव, श्री स्पोर्ट्स वर्सेस दुर्वी प्रतिष्ठान मनवेलपाडा. एज मध्ये साई एकविरा वर्सेस हरिओम, वक्रतुंड CC वर्सेस AMCC. आय मधला स्वराज्य वर्सेस साईशा 11, VVSC वर्सेस ओम साई मनवेलपाडा. आणि जे मध्ये मीम बॉईज वर्सेस नव तरुण डोंगरपाडा. आणि दुसरा मॅच नॉकआउट 11 वर्सेस भाग्य 11. हे ड्रॉ होते. अगदी तुम्ही युट्यूबला डीबेनच्या स्क्रीनवरती जाऊन त्या गोष्टी पाहू शकतायत. या इनिंगचं तिसरं षटक सुरू होत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणावं लागेल. बघूया श्री माऊली संघ आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय. आतापर्यंत संघाची धावसंख्या पोहोचते 2 षटका अखेर 15 धावांची धावसंख्या जोडलेली आहे श्री माऊली संघाने आपल्या संघासाठी. तिसऱ्या चेंडूतला पहिला चेंडू घेऊन येत आहेत मयुरेश. खेळून काढलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव काय रोखू शकलेले नाहीयेत. एक धावा आणि ती संघाची धावसंख्या पोहोचली 16. वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत. आकाश धन्यवाद. धन्यवाद ज्ञानेश. आज वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना शुभेच्छा ठिकाणी दिल्या जात आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. हलक्यातानं चेंडूला मात्र पुन्हा ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथे एक धाव येत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 2 चेंडू 17 धावा. तिसरा चेंडू
एक धाव पूर्ण होते. एक धाव संख्या सोबत सभापती धाव साहेबांना संख्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जातात. घनश्याम भोईर यांच्या वतीनं शुभेच्छा मात्र या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. साहेब या पुढे. सभापती साहेब. चेंडू काहीसा समजलेला नाही आहे. 22ची एक धाव प्राप्त होते. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना शुभेच्छा आहेत. घनश्याम भोईर यांच्या ह्या शेवटच्या शुभेच्छा दिल्या जातात. गाडी नंबर 1552 ला आलेले घनश्याम भोईर त्यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जात आहेत. धन्यवाद घनश्याम भोईर, आपल्या मनापासून आभार आहेत. आज मोठ्या संख्येनं शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रशांत आदवडे सर देखील पुण्यात जॉईन होणार आहेत काही वेळानंतर. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. उत्कृष्ट षट फटका, सीमारेषा पार, चौकार. अगदी शेवटच्या चेंडूवर चौकार मारलेला आहे सर्वांची सनी यांनी. एक मागणी आहे. घुगरेजे आल्यात, घुगरेजे गाणं होऊ द्या. साहेबांवरती घुगरेजे गाणं बोलणार आहेत. उत्तम दर्जाचे ते गायक आहेत, मला माहीत पडलंय, त्याच्यामुळे आता ते गाणं घेणार आहेत. घुगरेजे आहेत, त्यांच्या आवाजामध्ये गाणं ऐकूयात. थँक्यू. हॅलो 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 चेक हॅलो. टॉस कोणते संघ? हो हो भाग्य 11 संघ आणि हरिओम 11 संघ कृपया टॉस. तेला विना ज्योत नाही समयच्या वातीला, तेला विना ज्योत नाही समयच्या वातीला. यज्ञेश्वर साहेबांशिवाय शोभा नाही, यज्ञेश्वर साहेबांशिवाय शोभा नाही या काटई नगरीला. म्हणून मी प्रार्थना करतो तुळजापूरच्या मातेला, म्हणून मी प्रार्थना करतो तुळजापूरच्या मातेला. असे उदंड आयुष्य लाभो आमच्या यज्ञेश्वर साहेबांना. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कुणाचं, आहे कुणाचं, आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान यज्ञेश्वर पाटलांच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान यज्ञेश्वर पाटलांच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान 27 नंबरच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान 27 नंबरच्या गाडीला. या हो काटई नगरीत त्याने विकास केला, गोरगरिबांच्या हा केला. धावून आले आई जीवदानीच्या चरणी, आई जीवदानीच्या चरणी नतमस्तक झाले. आहे कुणाचं, आहे कुणाचं, आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान यज्ञेश्वर पाटलांच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान यज्ञेश्वर पाटलांच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे गुणाचं, आहे गुणाचं योगदान यज्ञेश्वर पाटलांच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान यज्ञेश्वर पाटलांच्या गाडीला. धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे तुमचं, आभारी आहे. अत्यंत अशी चुरशीची लढत चालले. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. चला साहेबांना वाढदिवसाच्या श्री माऊली निमित्तानं संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या काय जात आहेत. रंगतदार सामना झालेला आहे आत्ताचा. 3 चेंडू मध्ये 1 धाव आवश्यकता आहे. कृपया सगळ्यांनी समालोचन कक्षाकडनं बाजूला व्हायचं आहे. पुढे स्टेजच्या समोरील सगळ्या रसिक प्रेक्षकांना हरिओम वर्सेस भाग्य 11 टॉस्का बॉस मध्ये ताबा घ्यायचा आहे.
वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जातात. या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्वांचा मनापासून धन्यवाद आहेत. आपण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ती सर्वांना विनंती असणार आहेत. आपल्यासाठी सर्वांसाठी जेवणाची सोय ही मात्र करण्यात आलेली आहे. त्यामुळे सभापती साहेबांच्या वतीनं सर्वांना ही विनंती असणार आहेत. ओ टू निशांत दादा. नॉट आउट अंपायर. तीन चेंडू मध्ये एक धावेची आवश्यकता होती. खेळून काढले, एक धाव पूर्ण केलेली आहे, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग संघाने. भाग्य इलेव्हन यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी आपला निर्णय